मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज प्रश्न 25 पाहणार आहोत। किती प्रश्न पाहणार आहोत तर मित्रांनो 25 प्रश्न पाहणार आहोत। त्यापैकी पहिला प्रश्न बघा, महाराष्ट्रातले पहिले कॅशलेस गाव कोणते? तर मित्रांनो, महाराष्ट्रातील पहिले कॅशलेस गाव आहे दसई, ठाणे। लक्षात राहू द्या, कोणते गाव आहे? दसई, ठाणे। चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश कोणता? तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश आहे भारत। लक्षात राहू द्या, कोणता देश आहे? भारत। भारताचे चंद्रयान-3 ने पृथ्वीवरून यशस्वी उड्डाण म्हणजे प्रक्षेपण केव्हा केले होते? तर चंद्रयान-3 ने 14 जुलै 2023 या दिवशी चंद्रयान-3 ने यशस्वी उड्डाण म्हणजेच प्रक्षेपण केले होते। भारताचे चंद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे केव्हा पोहोचले म्हणजेच लँडिंग केव्हा झाले होते? तर 23 ऑगस्ट 2023 या दिवशी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लँडिंग झाले होते। नवीन संसद भवनाची रचना कोणत्या प्रोजेक्ट अंतर्गत करण्यात आली? तर सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्ट या प्रोजेक्ट अंतर्गत नवीन संसद भवनाची रचना करण्यात आली होती। नवीन संसद भवनाचे वास्तुकार म्हणजेच रचनाकार कोण होते? तर बिमल हरसमुख पटेल हे नवीन संसद भवनाचे वास्तुकार म्हणजेच रचनाकार होते। नवीन संसद भवनात लोकसभा गृहाची रचना कशाच्या संकल्पनेवर आधारित आहे? तर राष्ट्रीय पक्षी मोर च्या लोकसभा गृहाची रचना मोर याच्या संकल्पनेवर आधारित आहे। महाराष्ट्रातील पहिले फळाचे गाव कोणते? तर मित्रांनो, धुमाळवाडी हे गाव महाराष्ट्रातील पहिले फळाचे गाव आहे आणि धुमाळवाडी हे ठिकाण सातारा जिल्ह्यात आहे। लक्षात राहू द्या। महाराष्ट्राचा राज्य मासा कोणता? तर सिल्वर पॉम्पलेट म्हणजेच पापलेट हा मासा महाराष्ट्राचा राज्य मासा आहे। देशातील पहिले UPI आधारित ATM कुठे सुरू झाले आहे? तर दिल्ली या ठिकाणी देशातील पहिले UPI आधारित ATM सुरू झाले आहे। G20 परिषद 2024 चे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे आहे? तर G20 परिषदेचे 2024 चे अध्यक्षपद जे आहे ते ब्राझील या देशाकडे हे अध्यक्षपद आहे। मित्रांनो, आज आपण फक्त 11 प्रश्न पाहूया। उद्याच्या नेक्स्टच्या व्हिडिओमध्ये आपण 25 प्रश्न कम्प्लीटली घेणार आहोत। तर मित्रांनो, काही कारणास्तव आज फक्त 11 प्रश्न घेण्यात आलेले आहेत। उद्या आपण पुढील व्हिडिओमध्ये 25 प्रश्न कंप्लीट करूया। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे 11 प्रश्न तुम्हाला कसे वाटले ते कमेंटद्वारे नक्कीच कळवा। मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।